लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये चमकदार रोषणाई, सोज्वल वेशभूषा आणि सौंदर्याचा झगमगाट अशा या पिंक बॉल कार्यक्रमात नीता अंबानी आणि ऋषी सुनक यांच्या उपस्थितीने संध्याकाळच उजळली. नेमकं काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. ब्रिटनच्या राजधानीत असलेलं ब्रिटन म्युझियम यंदा एका भव्य सोहळ्याचं साक्षीदार ठरलं. पिंक बॉल 2025 जगभरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, उद्योजक, समाजसेवक व कला क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले होते. या उद्देशासाठी परोपकार आणि संस्कृतीचा उत्सव साजरा करायला. या संध्याकाळी सर्वाधिक चर्चेत राहिल्या त्या दोन व्यक्ती रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक. नीता अंबानी यांनी त्यांच्या पारंपरिक पण आकर्षक पोशाखात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या आत्मविश्वासात सौंदर्य आणि दानशूरतेचा संगम स्पष्ट जाणवत होता. त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील कार्यांचा उल्लेख करत सांगितलं की दान ही फक्त जबाबदारी नाही तर संस्कृती आहे. दुसरीकडे ऋषी सुनक यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमात गांभीर्य आणि प्रतिष्ठेचा छटा आणली. त्यांनी जगभरातील सामाजिक प्रकल्पांना बळ देण्यासाठी एकजुटीचं आवाहन केलं. त्यांच्या भाषणानंतर संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. पिंक बॉल हा फक्त एक चॅरिटी इव्हेंट नव्हता, तर तो होता फॅशन, परंपरा आणि समाजसेवा यांचा मिलाफ. कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक वारसांचं जतन, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन आणि जागतिक सामाजिक कारणांसाठी निधी उभारणे या विषयावर भर देण्यात आला. नीता अंबानी आणि ऋषी सुनक यांच्या उपस्थितीमुळे या संध्याकाळी एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली. दोघांच्याही भूमिकेतून एक समान संदेश दिसला. समाजाला परत देणे हीच खरी श्रीमंती. संध्याकाळ जसजशी पुढे सरकत गेली तसतशी ब्रिटिश म्युझियमच्या अंगणात रोषणाई, संगीत आणि वादांची झंकार भरून आली. अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.